सातारा शहर आणि परिसर अधिक हिरवागार करण्याच्या उद्देशाने जनसेवा ग्रुप आणि कर्तव्य सोशल ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 10,000 वृक्षारोपणाचे अभियान हाती घेण्यात आलेले आहे। या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात कास तलाव परिसरात 500 झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। रविवार दिनांक 30 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत दिवसभर हे वृक्षारोपण अभियान राबवण्यात येणार आहे। या उपक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा आणि पर्यावरण संरक्षण छत्रपती सौ वेदांतिका राजे भोसले ह्या उपस्थित राहणार असून तसेच सातारा शहराचे नगराध्यक्ष श्री अमोल मोहिते आणि जिल्हा परिषद सातारा उपाध्यक्ष श्री राजू भोसले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। या पत्रकार परिषदेला डॉक्टर देवेंद्र पाटील, डॉक्टर अभिजित देशपांडे, डॉक्टर अमित नलवडे, डॉक्टर रमाकांत साठे, डॉक्टर अभय टोनपे आणि डॉक्टर झाकीर इनामदार हे उपस्थित होते। सातारा शहरासह परिसरात वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि कमी होत चाललेली हरित क्षेत्रे लक्षात घेता वृक्ष संवर्धनाची गरज अधिक तीव्र झालेली आहे। या पार्श्वभूमीवर 10,000 वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला असून केवळ वृक्षारोपण न करता पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांनीही सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे। चला सातारा हिरवा करूया या संकल्पनेतून राबवण्यात येणाऱ्या या पर्यावरण संवर्धनाच्या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जनसेवा ग्रुप आणि कर्तव्य सोशल ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे। मागच्या जेव्हा काल झाडांच्या भिंतीचा विषय आला होता आणि जेव्हा 3.5 झाडं तोडली गेली त्याच्यानंतर जे वृक्षारोपण केलं तेव्हा ती शोभेची झाडं चालू गेली, त्यामुळे तुम्हाला असा परिसर कोरडा दिसायला लागला होता। म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न नाही, सर्वसाधारण आपला उद्देश काय आहे की कडेचा भाग बराचसा मोकळाच आहे, त्या पाण्याच्या कडेचा भाग जर तुम्ही तिथं वृक्षारोपण केलं तर ते जमीन सुद्धा तग धरून राहील। झाडं वाढतात तीच तीच आपण तिथं हा ग्रुप गेली 2 वर्ष आम्ही साताऱ्यात सुरू केलेला आहे। जनसेवा ग्रुप हे संकल्पना डॉक्टर देवेंद्र पाटील यांच्या सहकार्यातून झालेली आहे। आम्ही एकत्र 3 डॉक्टर्स आढळून आणि हॉस्पिटल सुरू केलेलं आहे साताऱ्यामध्ये। असं दुसरं आमच्याकडे एक महिलांसाठी महिला रुग्णालय सुरू केलेलं आहे, जे लेले हॉस्पिटल जे साताऱ्यामध्ये आहे ते फक्त महिलांसाठी हे ग्रुप केलं आहे। या जनसेवा ग्रुप हा आमचा आता श्रीसेवा मल्टी ग्रुप म्हणून आहे आणि त्याच्या मार्फत आम्ही बरेचसे आरोग्य शिबिर आणि आता निसर्ग संवर्धनाचं जे नियोजन आहे ते यासाठी म्हणलं आपण थोडंसं काम करून हा संकल्प आता ठरवला की आपण कास परिसरामध्ये जो काय उजाड थोडंसं जे झाडे वगैरे नाही या ठिकाणी हे आपण निसर्ग संवर्धन करूया। ऑक्सिजनचं महत्त्व लोकांना की जेणेकरून गेल्यावर आपल्याला प्रॉपर ऑक्सिजन मिळावा। कोरोनामध्ये आपण बघितलं बरेचसे लोक ऑक्सिजनसाठी धडपडत होते, मिळवत होते, पण आपल्याला नॅचरल मिळावा या उद्देशाने आपण हे उद्दिष्ट करून 10,000 झाडं लावायचे संकल्प केले। कर्तव्य सोशल ग्रुप सदस्य आमच्या वेदांतिका राजे भोसले अध्यक्ष कर्तव्य सोशल ग्रुप आमचं आदरस्थान आणि श्रीमंत छत्रपती नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर साहेबांच्या बरोबर आम्ही बरेच आता ह्याच्या अगोदर मेडिकल कॅम्प केलेले आहेत, पण आता पहिल्यांदा यांच्यावर वृक्षारोपणाचे काम करायची संधी मिळते। आम्ही तर पूर्वीपासून आपल्या सगळ्यांना पत्रकार बंधूंना पण माहीत आहे की वहिनी साहेबांचं कर्तव्य सोशल ग्रुप निसर्गासाठी काय काम करतो। तर हे चांगला कार्यक्रम आम्हाला वहिनी साहेबांनी सांगितलं, डॉक्टर साहेबांच्याकडनं आपल्याला आलेला आहे। तर आपल्या कर्तव्य सोशल ग्रुप आणि जनसेवा ग्रुप यांच्यामार्फत सर्व सातारकरांना जाहीर आवाहन करतो की कास परिसरात सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला त्या दिवशी तरी 500 झाडं लावायची आहेत। 10,000 झाडं लावण्याचा आपला संकल्प आहे आणि त्यासाठी आपल्याला अमोल मोहिते नगराध्यक्ष सातारा आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले यांचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे। स्वतः वेदांतिके राजे भोसले त्या दिवशी उपस्थित राहणार आहेत आणि डॉक्टर साहेबांना आम्ही बाकी कर्तव्य सोशल ग्रुपचे सदस्य तिथं आहोतच। तर सगळ्यांनी तिथं त्या कार्यक्रमास उपस्थित राहून सहकार्य करावं। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर देवेंद्र पाटील, जनसेवा ग्रुपचा एक डायरेक्टर। आमच्या एक संकल्पना आम्ही घेतलेली आहे की कास तलाव भाग हा हरित करायचा। त्या उद्दिष्ट पुढे ठेवून माननीय छत्रपती वेदांतिका वहिनी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल मोहिते नगराध्यक्ष यांच्या सहकार्यानं आणि कर्तव्य सोशल ग्रुप यांच्या मदतीनं आपण हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेणार आहोत। यासाठी माननीय राजू भोसले
यांचं उपाध्यक्ष जिल्हा परिषद यांचं आम्हाला अमूल्य सहकार्य मिळालेलं आहे आणि काय सर्वसाधारण आपल्याला 10,000 झाडं लावायचा उद्दिष्ट आपण कास तलाव भागामध्ये आपण ठेवलेलं आहे. सुरुवातीला 30 तारखेला आपण 500 झाडं लावणार आहोत, पण या साठी आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित राहावं या आम्ही एक सर्वांना विनंती करतोय. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 हा कार्यक्रम चालू राहील आणि तेवढ्या वेळामध्ये आम्ही खड्डे खणून ठेवलेले आहेत, झाडं आणून ठेवलेली आहेत. प्रत्येकाचा सातारकरांचा हातभार लागावा आणि प्रत्येकाच्या मनामध्ये पर्यावरणाविषयी अवेअरनेस निर्माण व्हावा या उद्दिष्टाने आम्ही हा कार्यक्रम घेत आहोत. धन्यवाद. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.